नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहत आहात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। महिलांवरील अत्याचारांच्या घटना दाखवल्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याने वृत्तसंकलन करताना माध्यमांनी सावधगिरी बाळगावी, खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत युवक अध्यक्ष दीपक कोरडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचं आयोजन। MCHI क्रीडा या संस्थेतर्फे आगामी 17 ते 20 जानेवारी दरम्यान ठाणे प्रॉपर्टी 2014चं आयोजन। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। डिसेंबर 2012 मधील दिल्लीतील तरुणीच्या अत्याचारानंतर अत्याचारांविरोधात महिला पुढे येताना दिसत आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात 2011 मध्ये 625 गुन्हे दाखल झाले होते, तर 2013 मध्ये महिला जनजागृतीने ही संख्या दुपटीने वाढली असून ती 1275 इतकी झाल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांनी पोलीस रेझिंग डे कार्यक्रमात दिली। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस रेझिंग डे निमित्त ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महिला सुरक्षा या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास खास सुप्रिया सुळे, मराठी अभिनेते शशांक केतकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत। महाराष्ट्र पोलिसांच्या दक्षतेमुळेच मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरात रात्री अपरात्री एकटी महिला निर्धास्तपणे घरी जाऊ शकते। शहरातील मुली एवढ्या धाडसी आहेत की गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या पुरुषाने तिची छेड काढल्यास ती त्याला धडा शिकवू शकते, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात व्यक्त केलं। स्त्रियांवरील अत्याचारांचे गुन्हे यापूर्वी होत होते, परंतु सतत 24 तास महिलांवरील अत्याचारांच्या घटना दाखवल्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते। त्यामुळेच अशा प्रकारचे वृत्तसंकलन करताना माध्यमांनी सावधगिरी बाळगावी, असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं। महिलांची छेडछाड करणाऱ्या पुरुषांना पकडण्यासाठी महिलांनी पुढे यावं, यामुळे आपोआपच समाज आपल्याबरोबर येतो, असा माझा अनुभव असल्याचं मत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत युवक अध्यक्ष दीपक कोरडे यांचं 30 डिसेंबर 2013 रोजी दुःखद निधन झालं। काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कोरडे परिवारासह ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दीपक कोरडे यांच्या सोबतच्या आठवणी विशद केल्या। आठवणींना उजाळा देताना आमदार आव्हाड यांचे अश्रू अनावर झाले होते। राष्ट्रवादीचा हाडाचा कार्यकर्ता हरपला, अशीच काहीशी भावना उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली। यावेळी ठाण्याचे खासदार संजीव नाईक, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर, नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई, मुकुंद केणी, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वनिताताई गोतपागार यांनी कैलासवासी दीपकच्या आठवणी सांगून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि पदाधिकारी दीपक कोरडे यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांना पुढील आयुष्यासाठी मदत करणार असल्याचं आश्वासन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं। स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं
हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन साजरा करण्यात आला. चरी येथील ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 2 दगडी शाळा येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळामार्फत 1995 पासून ही सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना कार्यान्वित करण्यात आली असून याकरिता ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या तत्कालीन पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर मान्यवर देणगी देतात. या मान्यवरांनी दिलेली देणगीची रक्कम बँकेत ठेव म्हणून ठेवली जात असून या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाते. याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका प्राथमिक शाळातील प्रत्येकी एका हुशार आणि होतकरू विद्यार्थिनीस सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत रोख रुपये 300 अशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच 2013-2014 या शैक्षणिक वर्षातील आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनातील बक्षीसपात्र शाळांना बक्षिसांचं वाटप करून गौरवण्यात आलं. यावेळी शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा, उपाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. MCHI क्रीडा या संस्थेतर्फे ठाणे प्रॉपर्टी 2014चं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आज देण्यात आली. MCHI या संस्थेचं गृहप्रदर्शनाचं हे 13वं वर्ष असून आगामी 17 ते 20 जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कापूरबावडी जंक्शन येथील हायलँड गार्डन येथे गृहप्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून यासाठी 30 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 40पेक्षा अधिक विकासकांची 300हून अधिक प्रकल्प विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसंच 20पेक्षा अधिक गृहकर्ज संस्था आणि बँकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे गृहकर्जासाठी खास सवलती आणि तात्काळ कर्ज मंजुरी प्रदर्शनाच्या 4 दिवसात उपलब्ध होणार आहे. भिवंडी प्रकल्पासाठी खास दालन या प्रदर्शनात पाहायला मिळणार असून सामान्यांसाठी परवडणारी बजेटमधील घरं या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाला भेट देण्याकरिता ठाणे रेल्वे स्थानक, सिडको बस आणि मुलुंड चेक नाका येथून मोफत वाहन सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसंच या प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स आणि कधीही न दिलेल्या सवलती विकासक ग्राहकांना देणार आहेत. किमती खाली येणार या अपेक्षेमुळे गृहविक्रीचा दर थंडावला असून जागा खरेदी करणे व तो प्रकल्प पूर्ण उभारणे यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांचा कल आता उत्तरेकडे वळला असल्याचं यावेळी MCHIचे अध्यक्ष शैलेश पुराणिक यांनी सांगितलं. ठाणे शहर उत्कृष्ट निवासी केंद्र बनलं असून या शहरात घरं घेण्यासाठी या प्रदर्शनास भेट देऊन अनेक सुवर्ण संधींचा फायदा घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. म्हणजे क्रीडाची आणि MCHI क्रीडाची यूथ विंग फ्लोट झाली आहे. सगळे यंगस्टर्स जे आहेत जे जॉईन झाले आहेत आज डेव्हलपर्स म्हणून त्या सगळ्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं एक्झिबिशन आहे. तुम्ही बघालच 7-8 लोकांची मोठी टीम आहे आणि नवीन आयडियाज नवीन त्यांनी आणलेल्या आशाज आणि आयडियाज याचं यावेळेस वेगळं नाविन्य बघायला मिळेल. बाकी नेहमीप्रमाणे सगळे डेव्हलपर, 50हून अधिक डेव्हलपर, 300हून अधिक प्रोजेक्ट्स, सगळ्या वित्तीय संस्था, सगळ्या बँका आपल्या एक्झिबिशन बघायला मिळतील. आणि या 4 दिवसात जाणवेल कस्टमरला की ठाण्यामध्ये काय टाईपचं आणि कशा प्रकारचं रिअल इस्टेटमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्याचा त्यांना भरपूर लाभ उठवता येईल. सर, लोखंड आणि सिमेंटची किंमत वाढली, घराची किंमत पण वाढली, पण मग कशा प्रकारे आपण बिझनेस तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लोखंड आणि स्टील असं किंवा सिमेंट असं नाही, जे काही रॉ मटेरियल जातं त्या सगळ्याच्याच किमती आज वाढलेल्या आहेत. आणि या सगळ्याच्या किमती वाढत असताना, गव्हर्नमेंट टॅक्सेस वाढवत असताना, नवीन टॅक्सेस लावत असताना किमती कमी कशा करणार. तर त्यामुळे गव्हर्नमेंटनी इंटरव्हीन करायची गरज आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स आणायची गरज आहे, फास्टर अप्रुव्हल करायची गरज आहे आणि टॅक्सेस कमी करायची गरज आहे, ज्यामुळे घराच्या किमती नक्कीच कमी होऊ शकतात. सर, ज्या नवीन कॉम्प्लेक्स आहेत बिल्डिंग प्रोडक्शन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि इतर अम्युनिटीज बिल्डरने प्रोव्हाइड करतात, ठाणे महानगरपालिकेने काय नेमकं आपल्याला? ठाण्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर वॉटर हिटिंग हे फार पूर्वीपासून कंपल्सरी आहे. इनफॅक्ट ठाणा ही पहिली कॉर्पोरेशन होती पूर्ण इंडियामधली ज्यांनी सोलर वॉटर हिटिंग कंपल्सरी केलं होतं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे चांगले उपक्रम आहेत आणि चांगले रूल्स आहेत ज्याचा कस्टमरला नेहमीच फायदा होत असतो. थँक्यू. आपला काही सूचना व तक्रार असल्यास आमचा पत्ता लक्ष्मण कनोजिया, ठाणे फास्ट TV न्यूज, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी. धन्यवाद.